नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे आपल्या ड्रीमलँडवरती जाताना राहुल भिसे हे आमच्यासोबत आहेत. आमचं ड्रीमलँड म्हणजे रेल्वे स्टेशन. आम्ही असंच कधी सुट्टी असेल तर आम्ही रेल्वे स्टेशनला जाऊन बसतो निवांत. तिकडं गेल्यानंतर आपल्या राहुल दादाच्या गाडीतलं पेट्रोल संपतं. मग तिथं आम्ही राहुल भैया फोनवर बोलत असताना श्रवण अवताडे मालक व गिड्डे सरकार यांचं तिथं आगमन झालं. मग राहुल सरांनी खिशात हात टाकला. असं वाटलं नोटांचा बंडल काढता काय, पण 100 रुपयाची नोट काढली. काय म्हणला? 50 रुपये द्या आणि 50 माघारी द्या. 50 माघारी दे. किती रुपये दिलेत रे? 100 रुपये. 100 रुपये. 50 पेट्रोल. अशी म्हणलं नाही 10चं पेट्रोल टाक. चले, अशा तऱ्हेने राहुलनं 100 रुपये दिलेले आहेत. 100 रुपये दिलेले आहेत आणि 100चं पेट्रोल आणायला चाललंय. 50चं पेट्रोल आणायचं चाललंय. 50चं बजेट नाही, बजेटच्या बाहेर. रेल्वे स्टेशनच्या पाठीमागची बाजू एक्सप्लोर करत असताना गिड्डे सरकार काय बोलतात बघा. इथं असं जोक तिथं. होय. हा, रिक्षा असे येणार, इथं लाईनीला थांबणार. मग मी विचारलं की हे काम कोणाच्या अंडर चालू आहे, तर गिड्डे सरकार काय म्हणतात आहेत बघा. कोणाच्या अंडर चालू आहे? श्रवण आणि माझ्या अंडर चालू आहे काम. वाव, ब्युटिफुल. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही उचलले म्हणायचं की? तिकडे विमान उतरवायसाठी सोलापूरवरून आलं की उतरायचं. पॅसेंजर भरायचे. इकडं काय विमानतळ आहे? विमानतळ ती कोणाच्या अंडर चालू आहे? ती चालू आहे आणि मी जोशी. आणि मी जोशी. घेरसोड लक्ष्मण. हा, ओके ओके. गिड्डे सरकार म्हणतात आहेत घेर सोड, क्लच मार. स्कूटीला कधीपासून हे आलं हा मला पण प्रश्न पडला. मग आम्हाला ज्या डेस्टिनीवर जायचं होतं तो पेट्रोल पंप समोर दिसतो. मी बोललो इथनंच उडी मारून जाऊ, पण ते म्हटले नको, मध्ये रेल्वे फाटक आहे, आपण फिरून जायचंय तिकडं. तिकडे गेल्यानंतर गिड्डे सरकार काय म्हणतात आहेत बघा. डिझेल घे स्वस्त आहे. गिड्डेंचा ऐकला असतं तर गाडीचा जाळण दूर संकटच झाला असता, म्हणून स्किप करून पेट्रोल घेऊन राहुल भैयाला पेट्रोल दिलं. मग आम्हाला सोडून हे दोघं गेले. बाय बाय म्हणलं आणि तेवढा तिथं आकाश हरमनची एंट्री झाली. ते काय म्हणतात आहेत बघा. तुम्ही एकमेकांसोबत खेळता, तुमची जिंदगी. अशा पद्धतीने व्लॉगिंग झालेलं आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.